सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे। पहिल्या फेरीत तिसरी मॅच दोन ताकदवर संघ इनेक्शन मध्ये आपण पाहणार आहोत। निमित्त आपण तर SRGS चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय। ऑन साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण, ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅन एक क्षेत्ररक्षण पॉइंट, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण आपण तैनात पाहू शकता। संदीप गोलंदाजी मार्कवर अगसनगाव एंडकडून स्ट्राईकला साईला आपण पाहू शकता। पहिला चेंडू उडवला यावेळेला 30 सर्कलच्या बाहेर, क्षेत्ररक्षक नाहीये त्यामुळे पॉवर प्लेचा योग्य वापर, पॉइंट सीमारेषावर चौकार। चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा होता आणि शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवलंय, पॉवर प्लेचा योग्य वापर, चौकार आणि साईने खातं उघडलंय आपलं आणि संघाचं 5वा बॅटर आहे या स्पर्धेतील अशोक पाटील। बघा जे कटआउट दिसतात 40+ खेळाडूंचे, त्यांना जर डायरेक्ट चेंडू लागला तर आयोजकांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज संदीप पायचे पुन्हा एकदा कमबॅक करतो का, राईट आर्म ओर देकडे मारा करतोय आगासन एंडकडून। पुणे शॉट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेलाय, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पुन्हा एकदा क्षेत्र तोच निवडलाय, चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार। बॅक पुढे गेले आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळाला आपल्याला। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, पॉवर पॅक बॅटिंग करतो साई। धावा झाल्यात 8। आता मात्र क्षेत्रक्षेत्रात थोडासा बदल करतोय संदीप, त्याला माहिती 2 चौकार आले आहेत, त्यामुळे आता आपण पहिले तर स्वीपा कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात केलं जातोय। संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर देकडे मारा करतो अगसन एंडकडून स्ट्राईकला साईला आपण पाहू शकतो। 8 धावा दाखल गती लागले, ओ फटका चांगला यावेळेला वळवला चेंडूला, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार, सलग 3 चेंडू 3 चौकार। संपलाय। अपकमिंग टुर्नामेंट भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहेत। अशोक पाटील सर्वांच्या नजरा लागल्यात की सागाव 40+ ची तारीख कधी डिक्लेअर होते। 26-27 फेब्रुवारी अशोक पाटील यावर्षी आमच्या माध्यमातून 3 कॉइन असणार आहेत आमच्या आईच्या नावाने। गेल्या वर्षी दिलीप पाटील ठरला मालिकावीर। ऑन साइडला वळवलाय चेंडू चालला यावेळेला आपण डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण विलास आहे। एकच धाव संख्या धाव फलकार ते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा। अशोक पाटील सागावची तारीख म्हणजे आपण 26, 27, 28 फेब्रुवारी, त्यानंतर स्पर्धा बऱ्याच कमी होत जातात। त्या स्पर्धेसाठी
बरेचसे संघ मला वाटतं काही स्पर्धा खेळणार देखील नसतील. हनुमान दादा बऱ्याचशा खेळाडूंनी सांगितले की त्या दिवशीच आपल्याला विचारलं की बेतोडीच्या स्पर्धेत सागावची स्पर्धेची तारीख कधी डिक्लेअर होणार. आता झाली डिक्लेअर. संदीप उर्फ बालू गोलंदाजी मार्कॉस टाकला साई. पुण्याला शॉर्ट लाईनचा चेंडू पंच केला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या सर्कल मध्ये शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एकच धाव मिळते. संख्या आता फलकर त्याकडे पाहू शकता 15. अशोक पाटील असं एक पहिल्यांदाच घडलं की आपण तर तब्बल 36 संघ खेळले 3 दिवसात 8:30ला चेंडू पडला. दररोज पूजा देखील होती खेळपट्टीची. आणि अशोक पाटील मॅन ऑफ द मॅच साठी कॅश प्राइज असायचं 1000 रुपये, थंड्याची बॉटल, ब्युटिफुल ट्रॉफीज. मालिका वीर साठी गेल्या वर्षी आपण 2 कॉईन आणि 20,000 रुपये कॅश प्राइज. यावर्षी पाहिजे आता अजून इम्प्रूव्ह काय होतोय. 15 धावा धावफलकाती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अशोक पाटील आता 3 दिवसात किती संघ खेळत आहेत. गेल्या वर्षी आपण तर 36 संघ खेळते. 8:30ला चेंडू पडायचा. हनुमान दादा मेगा फायनलच्या दिवशी तर 8:30ला चेंडू पडला होता. अशोक पाटील देखील होते आमच्या सोबत जॉईन. अशोक पाटील उजेडात किंग मैदानावर फायनल झाली होती. गोलंदाजी मार्कवर रमेश आलाय. रमेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं होते. स्पिन आक्रमण आपण पाहू शकता. साई स्ट्राईक केलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू बॅक पुढे गेलाय. स्क्वेअर कटचा ला जवाब फटका. चेंडू चालला यावेळेला पॉइंट सीमारेषावर चौकार. आतापर्यंत आपण तर साईच्या बॅटमधून चौकार आले. तब्बल 4 चौकार आले. SRG चे आपल्याकडे तर SRGS चे आमचे स्वयंसेवक देखील आपण पाहू शकता. सर्वांना टी शर्ट देखील देण्यात आलेले आहेत. 19 धावा दाखल करते रमेश. राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. स्ट्राईकला साईला आपण पाहू शकता. चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढला. यावेळेला मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा खूप चांगला फटका बघायला मिळाला. चेंडू चालला यावेळेला मिडविकेट सीमारेषा पार चौकार. तो अशोक पाटील चेंडू डायव्हर्ट बघा ना कसा झाला. थोडस चढण बघायला मिळते. 10 सेकंद आपण 23. दुसरं षटक प्रगतीपथावर. रमेश गोलंदाजी मार्कवर. चेतनला पाहिजे आता कोणत्या पोझिशनला पाठवलं जात आहे. मिडॉनला ते आता जे आपण वाडीश लॉंग ऑनला होते. सुनील आहे आता लॉंग ऑनला डीप मध्ये. रमेश साई पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बऱ्याच वेळानंतर पर्यंत डॉट चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौकार आल्यानंतर रमेशच्या माध्यमातून 9 संख्या दाखल करतील. 23 धावा आपण पाहू शकता. रमेश राईट आर्म ऊर्ध्वकडे मार्ग स्ट्राईकला साई महात्रेला आपण पाहू शकता. चेंजा पेस पुणे गती परिवर्तन. यष्टीरक्षकाने चूक केली यावेळेला. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या दाखल करते. आपण पाहतो ऑनलाईन मॅच पाहतात. संतोष पवार यांच्याकडून जर आपण विकेट हॅट्रिक पूर्ण केली रमेशने तर 1000 रुपये कॅश प्राइज. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 24 धावा दाखल करते. चांगली गोलंदाजी करतो रमेश. चेंडू थोडासा बाहेर देखील करतो लेग ब्रेकच्या माध्यमातून. आता डावखुरा बॅटर आलाय. बळीराम कशा प्रकारे बॅटिंग करतो आता इथून. ऑन साइडला क्षेत्ररक्षण स्कोअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता मिड विकेटला. एंड बदललाय त्यांनी. एक क्षेत्ररक्षण 30 सर्कल मध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये रमेश वेगवान चेंडू. त्या क्षेत्ररक्षकाने चूक केली. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला यावेळेला चौकार. जिथे डॉट चेंडू हाईट जास्त आहे त्यामुळे त्याला वागता येत नाहीये आणि त्यामुळे चेंडू सीमा पार जातोय.
गोलंदाज काय करेल मग असे चेंडू जर तुम्ही सोडले तर 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. 28 धावा. चांगली गोलंदाजी बघा मिळते रमेशच्या माध्यमातून. रमेश राईट आर्म राऊंड द गट मारा करतो स्ट्राईकला. बळीरामला आपण पाहू शकता. अगसन एंड करू सफल झाल्या. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळायचं होतं या वेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं षटक हाताळलंय अशोक पाटील. बघितलं तो लेग ब्रेकचा चौकार, मिसफिल्ड एक चौकार. अन्यथा रमेशने खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकाच्या समाप्ती. 28 धावा 14च्या सहस्राने धावा कुठल्या आहेत. पाच. तिसरं षटक कोण घेऊन येतोय डीजे. अशोक पाटील जर मिकी माऊसचा विचार केला तर चांगल्या स्टेप्स आहेत त्याकडे. कोळी गीतावर चांगला भन्नाट डान्स करतोय तो. त्याचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. अशोक पाटील सुपर संडे असते नाही, सुपर संडे असते तर बरीचशी प्रेक्षक आले असते हनुमान दादा मिकी माऊसला पाहिला. लहान मुलांनी तर आग्रहच केला असता मला घेऊन चला मैदानाकडे. पण सुट्टी नाहीये. गोलंदाजी मार्कवर पुणे संदीप येतोय. आता पॉवर प्ले आपण तर संपले आहेत. थोडंसं क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळतंय. आता पाहिजे इथून गोलंदाजी कशा प्रकारे होते आणि बॅटिंग कशा प्रकारे होते. साई खूप चांगली बॅटिंग करतोय. साईच्या बॅटमधून आतापर्यंत तब्बल चौकार आल्यात. अशोक पाटील आम्हाला सांगतायत 5 चौकार आल्या. 9 चेंडू 22 ची खेळी करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात. 29. एक बॅकवर्ड पॉइंट, एक शॉट कव्हरला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. संदीप गोलंदाजी मार्कवर टाकला. बळीराम लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू नो मॅन लाईन्स मध्ये पडतोय कारण मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये. त्यामुळे 2 धावा कंप्लीट केले तर धावसंख्या धाव फलकावर त्याकडे पाहू शकता. यावेळेला 31 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. संदीप राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. स्ट्राईकला बळीराम लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहेत. समोर चेंडू लँड होतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. बेला किरण आहेत. 33 धावा. पुढे संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द गट मारा करतो. स्ट्राईकला बळीराम उडवला चेंडू. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. चेंडू नुमान लाईन्स मध्ये पडतो. जोपर्यंत सीमे रेषेवरून क्षेत्ररक्षक येतील स्क्वेअर लेग आणि आपण तर मिडगडवरून तोपर्यंत इथे 2 धावा मिनिटात बळीरामला, 2 धावा मिनिटात संघाला. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 35 धावा. अशोक पाटील गोलंदाजी चांगली होते. झेल उडत आहेत पण क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. पॉवर प्ले चालू आहे. डावखुऱ्या बॅटरसाठी अनुकूल हवाय. संदीप गोलंदाजी मार्कवर 30 षटकांनी पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द गट मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला वळवला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट पॉइंट निघाला. ज्ञानेश्वर पाटील तिथे. चिन्मय पाटील यांचे बाबा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. 36 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. चेंडू बकेत होता फक्त आणि फक्त जर विचार केला तर एक. अशोक पाटील हे षटक चांगलं हाताळलंय बाळू संदीपने. एक लेग बायची धावा आहे. आपण 3 वेळा 2-2 धावा आल्या आहेत. एक सिंगल. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतो. ऑफ साइडला शॉट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट. एक क्षेत्ररक्षण सीमेरेषा तैनात आहे. युवराजला आपण पाहू शकता. क्षेत्ररक्षक चेतनला आपण पाहू शकता. सूचित करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडू थोडासा पडल्यानंतर डायव्हर्ट होतोय. वेगाने चालला. यावेळेला 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता. यावेळेला 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत.
ड्रिंक्स बेकर आपण पाणी घेऊन जायचं बघा, पाण्याची मागणी केली ड्रिंक्स बेकर. अरे 30 धावा झाल्यात, 12.67च्या ससाने धावा कुठल्या आहेत. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, कारण संदीपची 2 षटकं झाले आहेत. पाच आता गोलंदाजी मार्कवर येतं युवराज पाटील येतो. अजून एक स्पिन आक्रमण आपल्याला बघायला मिळतो. अशोक पाटील आज सुट्टीचा दिवस नाही. शाळकरी मुलं देखील बघा शाळेच्या दिशेने वाटचाल करतायत. 1:45 होऊन गेलाय. सकाळचे वर्ग सुटले असतील, संध्याकाळ दुपारचे वर्ग भरतील. त्यामुळे नितीन पाटील आणि दिलीप पाटील यांचे सुपुत्र काय येणार नाहीयेत. बिग सपोर्टर आहेत ते. लहान मुलं यायला देखील पाहिजेत ना अशोक पाटील. मग सर्व आपलं किट देखील ते सांभाळतात. बॅट असतील, गार्ड असतील, अजून काही वस्तू मोबाईल असतील, सर्व सांभाळतात. त्यांचा देखील महत्वाचा रोल असतो. युवराज इथे गोलंदाजी मार्कवर आगासन गाव एंड कडून साकेला बळीराम ऑन साइडला वळवलं. यावेळेला वेगाने चेंडू चाललाय. फाईन लेग सी मारेशा पार चौकार. मध्ये आम्ही नाणेफेक करू. युवराज राईट आर्म राऊंड तिकडे मारक होतो. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा यावेळेला एसटी रक्षकाकडून झाली चूक. जिथे डॉट चेंडू तिथे धाव मिळते. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या 43. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी होते, पण तिथे मात्र मोठे प्रहार होत नाहीयेत. कोमल हिरवळ येतात पिसली संघाचे संघनायक, त्यांचं हार्दिक स्वागत. नागावचे कॅप्टन या आमच्या मुख्य व्यासपीठावरून थांबा. 14 षटक प्रगती पथावर आहे. दब्याने उजव्या हाताची जोडी मैदानावर खेळते. 43 धावांची भागीदारी झाली आहे. अशोक पाटील आत्ताच आपण 58 धावांचे भागीचा विक्रम झाला होता. किशोराने आपण दिनेश काटेच्या माध्यमातून माताडी चषक मध्ये युवराज गोलंदाजी मार्कवर आगासनगाव एंड करू. स्ट्राईकला साईला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साइडला वळवला. यावेळेला चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्शा पार चौकार.
नागाव पोटिवलीचे कॅप्टन, पिसोली पोटिवलीचे कॅप्टन. खूप चांगली मॅच आपल्याला भेटीला आली. आता एक बिग फाईट असणार आहे. एका बाजूला कोमल हिरवळे, सुनील भोईर, तर दुसऱ्या बाजूला आपण तर मोतीराम पाटील असणारे, श्रीनाथ पाटील असणारे. चांगली मॅच बघायला मिळेल. अशोक पाटील आता स्पर्धा झाली, आपण बघितली तर बेतोड्याची स्पर्धा. काय मॅचेस झाले. तर नारिली जिंकली टाय वरती. नागावने त्यांना पराभूत, आपण आता देसाईला पराभूत केलं तर टाय मध्ये. नागावने नागावला पराभूत केलं आपण टाय मध्ये नारिलीने. काय क्रिकेट आहे. एकाच दिवशी 3 मॅचेस टाय झाले. हनुमान दादा मला वाटतं पोटीप्लसची संघटना झाल्यापासून पहिल्यांदाच घडलंय. आणि हनुमान दादा असताना मैदानावर टाय मॅच झाली, हे विशेष आहे. नाही हनुमान दादा आता दुसरे बॅटर कोण येते ते सांगणार नाही. आम्ही जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर येतोय सचिन पाटील येतोय. हो चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा वापर केलाय. मी स्पीड झाली इथे. एकच धाव. सागाव संघाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण चांगलं होत नाही. वारंवार कीपर बदलले जातात आणि त्याचा फायदा विपक्ष संघाला होतो. म्हणून पाटील नेहमी आम्ही सांगू शकतो की कीपर एक प्रमुख घटक असतो मैदानावरचा. यष्टीरक्षक म्हणजे तो एक तुमचा मुख्य घटक पाहिजे. 54 धावा झाल्यात. युवराज आलेत आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. सचिन गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्रायकला बळीराम. ऑन साइडला आपण क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला, एक क्षेत्ररक्षण शॉट लेग रिझर मध्ये, एक डीप स्क्वेअर लेगला रमेशला पाठवतं. शॉट मिड विकेटला तर अनिल येत आहेत. एक वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. चेंज अप पेस सफल झाले होते. गती थोडीशी कमी केली. डॉट चेंडूची समाप्ती होते. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 सलामीचे बॅटर आहेत. एक क्षेत्ररक्षण शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण शॉट टर्मॅन, एक क्षेत्ररक्षण पॉइंट. सचिन तो बळीराम. शॉट ऑफ लेनचा चेंडू पूल केला, यावेळेला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग सीमारच्या पार. षटकार.  चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अशोक पाटील आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. धावा आल्या तब्बल विचार केला तर आपण 7 धावा आल्यात. एक बॅटर देखील बाद झालाय. नवीन बॅटर तो नितीन विलासने खूप चांगला झेल घेतलाय. साठ धावा धाव फल करते. 60 धावा धाव फल करते आपण पाहू शकता. अजूनही आपण तर काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर नितीन आले आहेत. नितीन पाटील. स्पिन आक्रमण आपण जास्त करून पाहिलं. संदीप पाटील सारखा अष्टपैलू खेळाडू नाहीये संघात. सचिन लेफ्ट हँड ऊर्ध्वकडे मारा करतो. शाकला नितीन स्वीपच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार चौकार. सहावा बॅटर जे चौकाराने खातं उघडतोय. चला नागावचे कॅप्टन या टॉस साठी पिसोलीचे कॅप्टन आले. अंतिम चेंडू. हो चांगला चेंडू. यॉर्कलँडचा चेंडू खोदून काढला. यावेळेला मिडा फरून चेंडू चाललाय. लॉंगा फरून क्षेत्ररक्षक रमेश येत आहे. चेंडूला फीड करतायत. धावा झाल्या दफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावांचं लक्ष्य आपण तर झाल्यात. 67 धावांचं लक्ष्य असणार. यावेळेला 5 षटकांचा विचार केला तर 13.4 च्या सत्सनी धावा करायच्या. टॉस देखील आम्ही करणार आहोत.
टॉस बॉक्स मध्ये सज्ज होत आहेत विनोद पाटील. टॉस देखील आपण करणार आहोत. अतुल भगत यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. अतुल देखील एक चांगले क्रिकेटर आहेत. एका बाजूला हेड आणि टेल असणार आहे. टेल आला. टॉस जिंकला आपण तर नागाव संघाचे संघनायक मोतीराम डिसिजन का असणार आहे? डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. आपण अनेक स्पर्धा खेळतात. तुमच्या गावात देखील आजपासून नाईट रजनी सुरू होणार दैसरवाल्यांची. हे आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. मैदान देखील सुंदर आहे. काही थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु स्पर्धा भरवणे हे एक फार महत्त्वाचं आहे. आपण बऱ्याच ठिकाणी खेळतो, काही संघ काय करतात स्वतःहून खेळतात, स्पर्धा भरवत नाहीत. कारण स्पर्धा भरवण्यासाठी सुद्धा मॅन पॉवर लागतो, मनी पॉवर लागतो, आपल्याला स्पॉन्सर लागतात. आता इथे बघतो तर आपण बऱ्याच खेळाडूंचं म्हणणं आहे की फक्त त्या 4 किंवा 5 खेळाडूंनीच स्पॉन्सर करून आयोजन केलेलं आहे. स्पॉन्सरगिरी घेतली नाही कोणाकडनं. नक्कीच स्पॉन्सरकी अगर घेतली नाही घेतली, पण स्पर्धा ठेवल्या त्याबद्दल तुम्ही संपूर्ण साबे 40+ संघाबरोबर काय म्हणाल? खूप सुंदर संकल्पना. कारण एकही पैसा कोणाकडनं न घेता आपण स्वतःहून पैसे खर्च करून आयोजन करणं याशिवाय दुसरा आनंद काय असू शकतो? क्या बात आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज होतं. टॉस जिंकला आपण तर मोतीरामने आणि डिसिजन पेंडिंग आहे. कोमल, तुझं टॉस जिंकलं असतं काय डिसिजन घेतलं असतं? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. नाही, आता कदाचित तुम्हाला बॅटिंग करण्याचा निर्णय येईल, तर बॅटिंग जर आला तर किती धावांचं लक्ष ठेवाल? बघू, जर फलंदाजी आमच्या वाट्यात आली तर काही खेळाडू आहेत ऑन द वे, तर मॅक्झिमम धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नाही, आपण बऱ्याचशा वेळ बघतो की मान्यवरांच्या कटआउटला लागला तर पैसे असतात, पण आता इथे सर्व खेळाडूंचेच कटआउट आहेत आणि त्यांना जर डायरेक्ट चेंडू लागला तर 200 रुपयाचा आपण तर पारितोषिक नाही. काय म्हणशील या संकल्पनेविषयी? चांगली संकल्पना आहे आणि खेळाडूंचा बॅनर हे पण बहुतेक मी फर्स्ट टाइम बघतोय. सर्व साबेच प्लेयर आहेत नाही. हां, मग खूपच सुंदर आहे आणि सर्वच खेळाडू चांगले आहेत. चांगलं आहे आयोजन. धन्यवाद. टॉस बॉक्स मध्ये टॉस जिंकला आपण तर नागाव संघाने डिसिजन पेंडिंग आहे. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. धन्यवाद. पाटील, स्वागत आहे पुनश्च सगळ्यांचंच SRGS 40+ चषक 20-25च्या अत्यंत सुंदर या पर्वामध्ये. दिवस पहिला सामना क्रमांक मैदानामध्ये सुरू आहे. तिसरा गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+ वर्सेस जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाईमध्ये. नाणेफेकीचा कौल सागावच्या बाजूने लागला. प्रथम त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि वागेश्वर देसाईने प्रथम बॅटिंग करत असताना 66 धावफलकावधी लावलेले आहे आणि या 66 धावसंख्येमध्ये साई माद्रेचं नेहमीप्रमाणे फार मोठं योगदान. 16 चेंडूत 34 त्याने केल्या. बळीराम पाटीलने केल्या 12 मध्ये 22 आणि त्यानंतर नितीन पाटीलने 2 चेंडूत 6 धावा. अशा प्रकारे आपण बघतायत हे बॅटिंग कार्ड आणि हे बॅटिंग कार्ड खूप चांगल्या पद्धतीने आमच्या समोर सादर करत असताना अशोक पाटील. तळूया 67 धावा आणि आज 40+ क्रिकेट म्हटलं की खेळाडूंसाठी पर्वणी असतं. प्रत्येकासाठी जेवणाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी आयोजकांच्या वतीने केलेली आहे. त्याबद्दल आयोजकांचे आपण कौतुक करूया. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. चेतन त्या ठिकाणी सलामीला आल्यात आणि सुरुवात खूप चांगली झालेली आहे. चेतनच्या बॅटमधून हा चौकार.
फार गरजेचं आहे. 2 चौकार. नितीन सिनियर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर ओव्हर दी विकेट चेतन साठी. हो 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 स्ट्रेट डाउन द ग्राउंड बॅक टू बॅक तिसरा चौकार. रिएक्शन जशास तसा उत्तर ईट का जवाब पत्थर से. चेतन मात्रेने ठोकल्या 3 चौकार जसे साई मात्रेने ठोकले होते पहिल्या इनिंग मध्ये 3 चौकार. पुन्हा एकदा नितीन हा देखील स्क्वेअर लेगच्या दिशेने आउट ऑफ द पार्क. षटकारानंतर चौकारानंतर हा षटकार. धाव फलकावधी लावल्या होत्या पहिल्या 2 सामन्याच्या कंपॅरिझन मध्ये. ही सर्वाधिक मोठी धाव संख्या देसाईने धाव फलकावधी लावलेली आहे. आणि काय जबरदस्त उत्तर सागाव संघ मैदानावरती देत असताना आजवरचा इतिहास राहिला. जेव्हा जेव्हा हे 2 संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत तेव्हा देवा क्रिकेटचा सर्वोच्च आणि परमोच्च आनंद क्रिकेट रसिकांना नेहमी मिळालेला आहे. चेतनच्या बॅट मधून सलग 3 चौकार आणि हा चौथ्या बॉलवरती षटकार. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा मैदानावरती होताना आपण बघतोय. आणि अशाच बॅटिंगची गरज आहे. 67 धावा करायच्या आहेत. प्रवास लांबचा आहे आणि त्याला उत्तर मात्र चांगलं दिलं जातंय. हा चेंडू ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने फिल्डर डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय आणि 4 मोठे फटके आल्यानंतर सिंगलने स्ट्राईक वरती सुनील आणले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली 19 धावा. 67 करायच्या आहेत 5 ओव्हर मध्ये 30 चेंडू मध्ये. पण पहिल्याच 5 बॉल मध्ये 19 धावा सागावच्या ठिकाणी येत आहेत. एक चांगली पार्टनरशिप. प्रथमच स्ट्रायकिंग एंडला या ओव्हरचा अखेरचा चेंडू फेस करण्यासाठी सुनील भोईर येतोय. हवेत आहे मिस टायमिंग. झेलची शक्यता. जज तिथे केलं गेलंय पण झेल पकडता आला नाही. 1 धाव इथून मिळेल. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपल्यानंतर सागाव 40 ची धावसंख्या झाली ती 20. टार्गेट आहे 67 म्हणजे अजूनही 47 धावा इथून हव्यात. येणाऱ्या 24 चेंडू मध्ये मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेली आहे. उत्तर जबरदस्त दिले सागावने मैदानावरती. तर जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. आयोजकांच्या सूचना आम्हाला आल्यात की सगळ्यांना ही माहिती द्या की जेवण रेडी आहे. जेवण तयार होऊन या ठिकाणी आलेले आहे. ज्या कोणाला जेवणाचा आनंद घ्यायचा असेल खेळाडूंसाठी ही जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर खेळाडूंनी यायचंय आणि ज्यांना वेळ असेल त्यांनी जेवून घ्या. तर या मैदानाच्या दिशेने पहिले षटक 20 धावा. एकही गडी गमावला नाही मैदानावरती सागावने. आणि आता 47 करायचे 24 बॉल मध्ये. यंदाच्या हंगामात देसाईची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पहिल्या 5 टुर्नामेंट मध्ये 5 चॅम्पियन पद त्यांच्या नावावरती. 6व्या टुर्नामेंट मध्ये उंबारडेच्या अंतिम फेरीमध्ये पराभूत झाले आणि 2ऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले. पण सागाव संघ देखील या मैदानावरती या संघाला एक आव्हान देत असताना मैदानावरती आपण बघतायत 20 धावा आलेल्या आहेत. 47 ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर या ठिकाणी साई मात्रे ज्याने बॅटिंग मधून 34 धावा केल्या. तो साई मात्र बॉलिंग साठी तयार. स्ट्राईकला सुनील भोईर सामना करेल. राऊंड द विकेट साई मात्र येतोय. पॉवर प्लेचं 2रं षटक. डीप कव्हरला फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध एक फिल्डर आहे. हो अपील पंचांनी स्वीकारलंय फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती सुनील भोईरच्या रूपाने गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव 40+ ला लागत असताना खेळाडूंना सूचना आहे जेवण या ठिकाणी तयार आहे. जेवणाची उत्तम व्यवस्था
आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. फक्त खेळाडूंसाठी ही जेवणाची व्यवस्था आहे. नाहीतर आजूबाजूला भरपूर रूम्स आहेत. टोप कधी वाजू शकतात. ओ लॉफ्ट केला समोर फिल्डर एफर्ट चांगले पण गेला बाहेर. संदीप पाडी उर्फ बाळूच्या बॅट मधून आलाय हा घणाघाती प्रहार चौकार. What a shot, perfect middle of the bat. जरूर गेले होते पण प्रयत्न या ठिकाणी अपुरे पडले. धावसंख्या 24 धाव फलकावरती. साई टू संदीप. सुंदर नजाकत ताकद आकर्षक फटका स्क्वेअर कट चौकार. संदीपच्या अगेन्स्ट साईने आक्रमण केलं होतं. आता मात्र साईच्या अगेन्स्ट संदीप आक्रमण करताना 2 चौकार ठोकलेले सलग. हा देखील ड्राइव्ह केलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पण केवळ 1 धाव इथे मिळेल. का तर चेतन तयार नव्हते दुसऱ्या धावेसाठी. 2 धावा होऊ शकल्या असत्या पण चेतनला स्ट्राईक ठेवायचे. चेतनलाही या ओव्हर मध्ये मोठे फटके खेळायचे आहेत. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती बघतोय. अत्यंत चांगली सुरुवात. चोख प्रत्युत्तर मैदानावरती देत असताना गुरुदत्त क्रिकेट संघ सागाव जय वागेश्वर देसाई संघाला या ओव्हरचा 5वा चेंडू घेऊन येत आहेत साई मात्रे. स्ट्राईकला चेतन बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक वरती येतोय. पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण जबरदस्त चेतनचं आपण बघितलं. बघूया या ओव्हर मध्ये साई मात्रे टू चेतन मात्रे. हो यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 30. अजूनही विजयासाठी 37 धावांची गरज आहे. आणि चेंडूंचा आपण जर विचार केला तर तब्बल 20 चेंडू शेष आहेत. 20 चेंडू 37. हलक्या हाताने ड्राइव्ह करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या सागावची झालेली आहे. ती म्हणजे एकूण आपण बघताय 31 धावा. 36 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 36 धावांची गरज विजयासाठी. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितली. 2 बॅटरमध्ये होताना सुनील बाद झाल्यानंतर आता संदीपनेही खूप चांगल्या पद्धतीने या डावाला पुढे तो घेऊन जातोय. एक चांगली पार्टनरशिप या दोघांमध्ये. हो गुड लेंथ वरनं टॉस केला. उसळला वेगाने यष्टी रक्षकाच्या दिशेने निघाला हा चेंडू आणि डॉट बॉलने या षटकाची होती समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती 2 षटकात 31 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या. या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या. धावांची गती आपण बघतायत 15.5ची ही धाव गती आपण बघतोय. आणि आता विजयासाठी इथून 36 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये म्हणजे प्रति ओव्हर मागे 12 धावांची धावगती राखायची विजयासाठी. सामना अजूनही बॅलन्स त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतोय. तर बघूया कशा पद्धतीने इथून ही मॅच रंगते. कशा पद्धतीने दरम्यान मिलिंद पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर कैलास दादा देखील त्या ठिकाणी येत आहेत. प्रल्हाद ठाकूर आहेत माफ करा. तर मला वाटतं ड्रॉ करायचे असतील बहुतेक. 18-19ला त्यांची 40+ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेनंतर म्हणजे उद्या या स्पर्धेचा सांगता समारोप आणि परवा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानावरती. तर मला वाटतं व्हेन्यू चेंज झालाय. जागा बदललेली आहे. पडलेच्या मैदानावरती स्पर्धा असणार आहे. मला वाटतं रोडच्या त्या साईडला जे मैदान असेल तिथेच असावी बहुतेक. हो मिस टायमिंग झालंय का प्रश्न आहे.
हो झालं होतं. लॉंग ऑनला चेंडू गेलाय, थोडासा वर आला होता, अधिक पाऊस होता त्यामुळे व्यवस्थित तो मिडल करता आला नाही, हव्या त्या ठिकाणी पाठवता आला नाही. इक्वेशन बघा, 17 चेंडू 35 धावांची गरज आहे विजयासाठी. पंचांकडनं गाड घेत असताना संदीप उर्फ बाळू बॉलिंग मार्क व फिकीचा जादूगर म्हणून ज्याला संबोधलं जातं असा दिलीप पाटील. तर डायगर जो रोड आतमध्ये गेलेला आहे, पडले गावाच्या अगदी समोरून, बेकी रिसॉर्टच्या समोर जो ग्राउंड आहे तिथे मॅच होणार आहे. या स्पर्धा होणार आहे कव्हरच्या दिशेने. एक धाव इथून सहजतेने पूर्ण करतात. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतायत. ती म्हणजे एकूण झाली ती 33. इक्वेशन 16 चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. खेळाडूंसाठी उत्तम जेवणाची व्यवस्था केली. आयोजक वारंवार आम्हाला सांगतात की खेळाडूंपर्यंत मेसेज पोहोचवा की जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हो फिल्डर आहे डीप मध्ये. एक धाव पूर्ण आणि बघा दुसरी धाव. इथे मात्र फार उशिराने तो निर्णय घेता दुसऱ्या धावेचा आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय. 35 धावा. समीकरण मात्र आता 32 ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 32 धावा विजयासाठी हव्यात. 15 चेंडू 32 धावा. सागा वर्सेस देसाई. लॉंग ऑनला फिल्डर चेंडूच्या खाली झेल टिपला गेलाय. चेतन मात्रेला यावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसऱ्या विकेटचं बदल सागावच्या. तेवीस धावा 9 चेंडू मध्ये ज्याने गेल्या तो चेतन मात्रे परतलेला आहे. एक चांगली सुरुवात संघाला त्याने करून दिलेली आहे. विजयाचा पाया रचलेला आहे. मात्र बघूया विजयाचा कळस कोण चढवणार या सामन्यामध्ये सागाव संघासाठी. पण खूप मोठा ब्रेक थ्रू मिळतोय या मैदानावरती आपण बघताय तो देसाईला. पस्तीस धावा झाल्यात आणि आता 14 चेंडू 32 ची गरज आहे. बॉलिंग मार्कवर दिलीप. ऑफ स्टंप वरती पडल्यानंतर फार वेगाने मागे येतोय हा डॉट बॉल आणि खूप चांगलं कमबॅक देसाईचं मैदानावरती होताना. चेतन बाद झाल्यानंतर आता मात्र कुठेतरी सुटकेचा विश्वास सोडलाय, कारण दिलीप पाटील साठी उजव्या हाताचे फलंदाज नेहमीच या फलंदाजांना तो थांबवत आलाय. बघा आणखीन एक चांगला चेंडू. लेफ्टी वर्सेस लेफ्टी ही कॉन्टेस्ट रंगली असती मैदानावरती, पण ती रंगली नाही. चेतन बाद झाला आणि त्यानंतर आपण बघितलं हे 2 डॉट येत आहेत. आता प्रेशर सागावरती पुन्हा एकदा. 12 चेंडू 32 ची गरज. रिक्वायर्ड रेट आता जो 12चा होता तो मात्र 16चा आलाय, कारण की या ओव्हर मध्ये दिलीप पाटीलने फक्त 4 धावा दिल्या आणि महत्वाची विकेट आपण बघितलं प्राप्त केली ती चेतनची. तर पाणी घेऊन जा कोणीतरी मैदानात. बघा 3 ओव्हर झालेले आहेत. आमचे मॅनेजमेंट कमिटीचे कोणी एकतरी मेंबर ती गाडी घेऊन मैदानात जा. बघा उन्हाचा तडाखा जाणवतोय, थंडी ओसरत चाललेली आहे आणि 40 प्लसचं क्रिकेट आहे. या गोष्टीकडेही सगळ्यांनी लक्ष वेधायला हवं, कारण की 40 नंतर तो स्टॅमिना, ती ताकद, तो उत्साह फारसा बघायला मिळत नाही. ज्यांचा रेग्युलर सराव असतो, जे व्यायाम करतात, फिटनेसवरती लक्ष देतात, त्यांच्यासाठी फारशा अडचणी येत नाहीत. पण जे खेळाडू फक्त मैदानावरती उतरत असतात, खेळत असतात, कित्येकांना सरावही करण्याचा वेळ नसतो, दमछाक होते. त्यामुळे पाणी मैदानावरती घेऊन जा वेळेवरती. 3 षटकं झाल्यात. धावा फलकावरती 35. 12 चेंडूत 32. या देऊया डीजेला संधी एक चांगलं संगीत सादर करण्यासाठी.
तर 12 चेंडू 32 ची गरज आहे. बॉलिंग मार्क वर बळीरामला आणलेले आहे. डाव्या हाताचा एक शैलीदार गोलंदाज तयार होतोय. समोर संदीप पाटील उर्फ बाळू तयार होतोय. 12 बॉल 32, 16 धावांची गरज प्रति ओव्हर मागे. पहिलाच बॉल स्लाइस केलाय. या फटक्यासाठी एक फिल्डर तिथे ठेवलाय पण त्याचा काही उपयोग झाला नाही. चेंडू सीमारेषेबाहेर चौकार. चांगला तंत्र या फटक्याच्या मागे आपण बघतायत. लेदर बॉल प्लेयर राहिलेले आहेत. लेदर बॉल साठी जबरदस्त परफॉर्मन्स दिलेले आहे आणि लेदर बॉलचे उत्कृष्ट आयोजक म्हणून देखील त्यांची ओळख आहे आणि खूप चांगलं टेक्निक आपण बघतोय. हो 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 वाडी स्लोगनच्या वरून स्टँड अँड डिलिव्हर्ड सिक्सर. इक्वेशन 10 चेंडू 22 ची गरज. बाळू मैदानावरती आक्रमकतेने खेळतोय. 2 चेंडू 10 ठोकलेले आहेत. 10 बॉल 22 ची गरज. हा देखील कव्हर पॉइंटच्या दिशेने वॉर्ड शॉट 4 रन्स. आणि इक्वेशन 9 चेंडू 18 ची गरज. मॅच होती कुठे आली कुठे. 12-32 समीकरण आला. 11-28 त्यानंतर 10-22. आता मात्र 9 बॉल 18 ची गरज. सागाव पुन्हा एकदा या मॅच मध्ये करतोय शिरकाव आणि या मैदानावरती जबरदस्त बॅटिंग संदीप पाटील चे होत असताना 3 चेंडूत 2 चौकार 1 षटकार 14 धावा ठोकलेल्या आहेत. 9 चेंडूत 18 करायच्यात. बळीरामला टार्गेट करण्यात येते. ज्या बळीरामने बॅटिंग मध्ये जबरदस्त योगदान दिलं होतं, ज्याने 22 केल्या होत्या, त्याच बळीरामला इथे मात्र पहिल्या 3 बॉल मध्ये ठोकलेल्या धावा एकूण 14. 9 चेंडू 18 ची गरज. एक हात मोठा फटका आणि खीन आला तर सागावसाठी समीकरण सोपं होईल. बघूया पुन्हा एकदा बाळू. आणखीन एक तडाखा लॉंग ऑफला. हनुमान चेंडूच्या खाली आणि संदीप जाईल डगावरच्या दिशेने. न्यू बॅटर सचिन पाटील मैदानावरती येत आहेत. संदीप बाद झालेले आहेत पण कार्य अजूनही अधुरं राहिलंय. 9-18 ची गरज असताना लॉंग ऑफला झेल दिल्या हनुमानकडे. आता 8 चेंडूत 18 धावा विजयासाठी हव्यात. न्यू बॅटर लेफ्ट हँडेड सचिन पाटील मैदानावरती येत आहेत. बघूया 8 बॉल 18 ची गरज. 2 चेंडू या ओव्हरचे शेष आहेत. या 2 चेंडूवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच सोपी होईल. गुरुदत्त क्रिकेट संघ सागा 40+ साठी. बळीरामचं कमबॅक झालंय. बघूया इथून देसाई या मॅच मध्ये आपली पकड घट्ट करेल का, की इथून सागाव ज्याने या मॅच मध्ये रंग भरलाय. मेहनत केली चेतनने, मेहनत केली संदीपने, त्या मेहनतीला फळ मिळणार का. 8 चेंडूत 18 धावा होणार का, हा प्रश्न या मैदानावरती आता उपस्थित झालाय. बळीराम कमबॅक केलंय मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरचे. स्ट्राईकला न्यू बॅटर सचिन पाटील SP. टॅप करतायत गॅप मध्ये फील्ड त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा इथून युवराज वेगाने पूर्ण करतोय. फिटनेस अत्यंत चांगला युवराजचा. आजही एक्सरसाइज करत असतात. एक चांगले कुस्तीपटू म्हणून देखील ओळख राहिली आहे, एक व्यायामपटू म्हणून ओळख राहिली आहे आणि त्याचा फायदा त्यांना होतोय. 7 बॉल 16 ची गरज विजयासाठी.
ओ बोल्ड होत आहेत फलंदाज बाद सचिन पाटील. सचिन बाद होत आहे. न्यू बॅटर रमेश मैदानावरती दाखल झालेले आहेत. इक्वेशन 6 चेंडू 16, 6 चेंडू 16 धावांची गरज विजयासाठी. मागच्या ओव्हर मध्ये 16 आल्यात पण काय कमबॅक झालं बळीरामचं. पहिल्या 3 बॉल मध्ये ज्या बळीरामने 14 धावा दिल्या होत्या, पुढच्या 3 बॉल मध्ये 2 विकेट आणि केवळ 2 धावा दिल्या. या 3 बॉल मध्ये एखाद मोठा फटका आला असता तर शेवटच्या ओव्हर मध्ये हे ओझं थोडं कमी झालं असतं. पण आता बघूया हे आव्हान डोईजड होईल का. 16 धावा इथून सागा पूर्ण करेल का. 6 चेंडू मध्ये 16 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे संघटनेचा, त्यामुळे या 16 धावा कराव्यात लागतील. संघटनेचे खजिनदार आदरणीय मोदीरामजी पाटील या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये तुम्हाला दिसतील. नागाव आणि पिसवली या पुढची लढत. तर नागाव संघाने टॉस जिंकलं. डिसिजन पेंडिंग आहे अशी माहिती मिळते. बघा आयोजकांनी पुन्हा एकदा आम्हाला सांगितलं की अनाउन्समेंट करा, जेवण रेडी आहे, जेवून घ्या. समोर खेळतायत पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होईल का. आणि त्या ठिकाणी झालेले प्रयत्न सफल. आता 14 करायचे आहेत 5 चेंडू मध्ये. युवराजला इथून आक्रमण करावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. मोठा फटका एखादा आला तर सागाव या मॅच मध्ये शिरकाव करेल. अवे फ्रॉम द बॉडी पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉल कॉल. आता 5 चेंडू 13 धावांची गरज विजयासाठी. बॉलिंग मार्कवर तयार दिलीप पाटील, फिरकीचा जादूगार. 5 बॉल 13. ओ फटका फसलाय पण चेंडू पडलाय वॅकेंट एरिया मध्ये. 2 धावा इथून मिळतील. आता 4 चेंडू 11 धावांची गरज. एखादा मोठा फटका इथून हवाय. 4-11. 4 चेंडूत 11 धावांची गरज आहे सागाव टीमला. स्ट्राईकला युवराज पाटील. बॉलिंग मार्कवर दिलीप पाटील. हो पडल्यानंतर बॅटची एज घेतोय. यशांच्या मागे कॉट बिहाइंड युवराज बाद. तीन चेंडू 11ची गरज आहे. फिरकीचा जादूगर दिलीप पाटील मात्र या मॅच मध्ये अंतिम ओव्हर मध्ये जबरदस्त कमबॅक करतोय. तीन बॉल 11ची गरज. दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला न्यू बॅटर अनिल मात्रे. हो यावेळेस मात्र शपून खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. आता 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. स्लाइस करतायत हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने. एकच धाव आणि हा सामना आता देसाईने जवळजवळ जिंकलेला. 1 बॉल 10ची गरज.
एक बॉल 10. फिल्डर मात्र डीप मध्ये आणतायत. फाईन लेगला माहिती आहे एखादा खरा बॉल पडला वाईड आला तर इथून या मॅच मध्ये सागाव कमबॅक करेल. चला मॅच सुरू करा, वेळ जास्त घेऊ नका. देसाई और रिव्हर्स खेळल्यात विथ द टर्न. 4 धावा इथून मिळतील आणि अवघ्या 5 धावांनी सागावने हा सामना गमावलेला आहे. हरिश्चंद्र ठाकूर देखील आले, त्यांचे स्वागत. आणि मॅच मात्र जिंकलेले इथून जय वागेश्वर देसाई रे, हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच नक्कीच ज्याने धावा केल्या 34 16 चेंडू मध्ये तो साई ठरलाय मॅन ऑफ द मॅच.